आपल्या समोर सविनय सादर करत आहोत भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती। भगवान नारायणांनी श्रीराम या नावाने 7वा अवतार घेत पृथ्वीवरील रावण, कुंभकर्ण, इंद्रजित यासारखे अनेक दैत्यांचा विनाश केला। त्यातील कुंभकर्ण पुत्र भीमासुराला आपल्या बापाच्या विनाशाचा बदला घ्यायचा आहे आणि म्हणूनच वरदान प्राप्त करण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त केलं। त्या भीमासुराचा प्रतिशोध आम्ही प्रत्यक्ष रंगमंचावर श्री नवलादेवी नाट्य नमन मंडळ वनगुळे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी लिखित आपल्या समोर सविनय सादर करत आहोत। भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती ओम ब्रह्मदेवाय नमः। ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। हे भक्त भीमासुर, उठ, तुझी तपश्चर्या पाहून मी प्रसन्न आहे। मग तुला हवं असलेलं वरदान मागून घे। हे ब्रह्मदेव, आपण या सुंदर सृष्टीचे निर्माते आहात। आपणास या भीमासुराचा सादर प्रणाम। आपण माझ्या भक्तीवर प्रसन्न असाल तर ज्याने माझ्या बापाला मारून दैत्य कुळाचा विनाश केला त्याला मारण्याची शक्ती मला द्या प्रभो, शक्ती मला द्या। अरे भीमासुरा, असं मूर्खासारखं वागू नकोस। बदला घेण्यासाठी कुणाला मारण्याचं वरदान देण्यास मी असमर्थ आहे। हवं असेल तर तो दुसरा कोणतंही वरदान मागून घे। नाही नाही ब्रह्मदेवा, नाही, मला तर तेच वरदान हवं होतं। पण ठीक आहे ब्रह्मदेवा, मला असं वरदान द्या की या त्रैलोक्यामध्ये मला कोणीही मारू शकत नाही, असं काही वरदान द्या प्रभो। भीमासुरा, या सृष्टीमध्ये जो प्राणी जन्मास आला त्याचा अंत हा एक ना एक दिवस निश्चितच आहे। परंतु तुझी भक्ती पाहून मी तुला अमरत्वाचं वरदान देत आहे। परंतु भीमासुरा, एक गोष्ट लक्षात ठेव, शिव आणि शिवभक्त यांच्या वाटेला कधीही जाऊ नकोस, अन्यथा तुझा अंत हा निश्चितच असेल। तथास्तु।
बुद्धिमान आहे पुत्र. बोल बोल माते बोल. हा तुझा पुत्र आनंदात आहे. बोल तुझी इच्छा बोल माते. हा भीमासूर या ज्वालामुळे अमर झालाय माते. अमर झालाय. पुत्र भीमासूर तुझ्या पित्याचा काही सम्राट नसताना या विष्णूने त्यांना मारून साऱ्या दैत्यकुलाचा विनाश केला. असा कपटकार स्थान करणाऱ्या त्या विष्णूसह समस्त देवांना जिंकून आपल्या जीवन दैत्यकुलाच्या साम्राज्य हाडावर पसरवून समस्त देवांना शिक्षा दे. तुझ्या पित्याचा मृत्यूचा आणि दैत्यकुलाचा विनाश करणाऱ्या त्या समस्त देवांना जिंकून आपलं म्हणजे साऱ्या दैत्यकुलाचं साम्राज्य साऱ्या जीवाला पसरव. जा पुत्र जा. माझ्या बापाचा वध त्या विष्णूने नाही सोडणार. त्या विष्णूला माझे निश्चित हा किती वाट पहावे दत्तात्रय अवधूता. किती वाट पहावे दत्तात्रय अवधूता. तो
यांच्यातील भांडण काही अद्याप संपलेलं नाही. नारायण नारायण. हे काही असो, आपण मात्र देव आणि दानव यांच्यात भांडण लावून त्याची मजा घेणं हेच आपलं काम. नारायण 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 नारायण. कोण आहेस तू आणि ते काय करतोय? नारायण नारायण. मी ब्रह्मपुत्र नारद. ब्रह्मपुत्र नारद. आणि ते कशासाठी आलाय? नारायण नारायण. अरे भीमासुरा, हे सारे त्रिभुवन भ्रमण करून मार्गदर्शन करून हेच माझे काम. नारायण नारायण. मार्गदर्शन आणि मला या भीमासुराला मार्गदर्शन म्हणे. नारदा, या त्रैलोक्यामध्ये मी अमर आहे आणि मला तू काय मार्गदर्शन करणार? नारायण नारायण. अरे भीमासुरा, तू ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घे. परंतु नारदा, परंतु या त्रैलोक्यामध्ये माझाच म्हणजे या भीमासुराचं राज्य स्थापन करणार आणि माझ्या बापाचा जाणेवंतीला त्याचा बदला घेणार. नारायण नारायण. अरे भीमासुरा, तू वरदान तर प्राप्त केलं, परंतु त्यापुढे काय करावे आणि काय नाही हे तुला अद्याप कळले नाही. नारायण नारायण. माझ्या बाबाचा जाणेवंतीला त्याचा मृत्यू घ्यावा. नारायण नारायण. अरे भीमासुरा, तुला स्वतःचं साम्राज्य स्थापन करायचं असेल, सांगतोच कर. प्रथम त्या विष्णूवर न करता प्रथम स्वतः साम्राज्य स्थापन कर आणि देवांचा राजा इंद्र याच्यावर आक्रमण करून त्यांचा विचार पराजित कर आणि मग सर्व देवांचा राजावर. नारायण 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 नारायण. तू म्हणतोस ते नारदा बरोबरच आहे. पहिलं साम्राज्य, नंतर बापाच्या वधाचा सोड तो विष्णू. नारदा असाच जातो आणि त्या देवेंद्रावर स्वारी करतो. नारायण नारायण. आपलं काम तर झालेलंच आहे. हीच बातमी आपण सर्व देवांना सांगितली पाहिजे. नारायण नारायण नारायण. प्रथम स्वारी ते देवेंद्रावरच. शाबास. वाह. आहा. आजच्या इंद्र सभेत रंबेला नृत्य गाणं हवं अशी आमची इच्छा आहे. आमची पण इच्छा आहे देवा. ठीक आहे, रंबे या इंद्राच्या रंगमाले हजर व्हावा. आहा. ये शाबास. वाह. शाबास. आहा.
मित्राच्या दरबारी पाहुनी रूपये वेडला विमनी पाहुनी रूपये वेडला विमनी विठ्ठला विठ्ठला
कोणती शुभवार्ता घेऊन आलात? नारायण नारायण देव आपल्यासाठी शुभवार्ता नसून अशुभवार्ता आहे. नारायण नारायण. अशुभ वार्ता आणि कोणती वार्ता? देव त्या भीमासुरानं ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केलं आहे आणि त्या जोरावर तो स्वतःला अमर अजिंक्य समजतोय आणि आता त्याची प्रथम आक्रमण आपल्या अमरावतीवर आहे. नारायण नारायण. काय सांगता काय मुनिवर्य? देव आपण सावध राहा. येतो नारायण. स्वर्गाहुनी सुंदर ही अमरावती नगरी त्याच कारणाने या देवेंद्राला या अमरावतीचा मोह आवडला. अरे देवेंद्र, तुझ्या अमरावतीला मी चाल करून आलेलो आहे, तेव्हा तू या सर्व देवाला घेऊन चालता हो. हा देवेंद्र एक तुला भगवान देत आहे. आल्या वाटेने परत जा, नाही तर का देवेंद्र शिकत आहे. नाही तर म्हणे. अरे देवेंद्र, तुझ्या सर्व देवांसकट तुला सुद्धा माझ्या साथीदाराने अटक केलं होतं, हे तू विसरू नकोस. आता तर मी स्वतः हा भीमासूर तुझ्या अमरावती नगरीवर चाल करून आलो आहे, तरी तू मुकाट्याने चालता हो. अरे भीमासुरा, अरे विनाश केला प्रवृत्ती या वृत्तीप्रमाणे तुझा वागणं चालू आहे. भीमासुरा, अरे तुझा अंत होणार अगदी निश्चित. अंत या भीमासुराचा अंत. अरे एवढी गमेट तुला तर स्वीकार होता. हे हो, तेव्हा तुम्ही आपला रंगमाळीचा सामना करावा. हा देवेंद्र खंबीर आहे. जिल्हा रत्नागिरी लिखित आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती. ब्रह्मदेवाच्या वरदानाने हा भीमासूर दैत्य या साऱ्या सृष्टीवरती थैमान घालण्यास सुरुवात केली. नारायण
किती विनवू तुला श्रीरंगा, किती विनवू तुला श्रीरंगा, उभा विटेवारी पांडुरंगा, उभा विटेवारी पांडुरंगा, उभा विटेवारी पांडुरंगा, आणि अचानक वैकुंठात नारायण नारायण. प्रभू, या ब्रह्मपुत्र नारदाला येथे येण्याचं प्रयोजन विचार लज्जित करू नका. असं अचानक आपण प्रयोजन पण तसंच होणार, नक्कीच कलीचं कारण असणार. नारायण नारायण. माते, प्रभू, मी आपणास काही कथन करण्याकरता आलो नाही. मला हे जाणून घ्यायचं आहे, या सृष्टीचं रक्षण आता कसं होणार आणि त्या भीमासुराचा अंत कसा होईल. प्रभू, अंत कसा होईल. नारायण नारायण. नीतीच्या नियमाप्रमाणे या सृष्टीत जन्मात येणाऱ्या प्रत्येक सजीवाचा अंत हा निश्चित आहे. आपण चिंता न करता योग्य वेळ येतात त्या भीमासुराचा अंत होईल. आपण आपलं भरून कार्य चालू ठेवू. ठीक आहे प्रभू, येतो मी. ज्याने माझ्या बापाला मारलं आणि समस्त दैत्यांचा विनाश करणारा तो हा विष्णू. सूर घ्यायचा आहे मला. अरे विष्णू, अरे भीमासूर दैत्या, तुला हे एवढं सर्व ठाऊक असताना सुद्धा माझ्या वैकुंठात तू आलास. त्यालाच म्हणतात विनाश काले विपरीत बुद्धी. जसा आलास तसा निघून जा. अरे विष्णू, अरे भीमासुरा, इथे जाण्यासाठी मी आलो नाही, तुझा अंत मी करणारच. विष्णू, या त्रैलोक्यात मी अमर आहे आणि माझ्या बापाच्या वधाचा बदला मी
अंत करणार हे तू विसरू नकोस. जे तुझ्या दैत्य कुळाचं झालं तेच तुझं होईल. आला तसा निघून जा. एवढी कमेन तशी काय युद्ध. शिवशंकरांचे भोळे भक्त आणि या भोळ्या भक्तांवरती आलेलं संकट म्हणजे हा भीमासूर दैत्य. या भीमासूर दैत्याने या साऱ्या सृष्टीवरती थैमान घालण्यास सुरुवात केली नव्हे तर या सृष्टीवरती सजीव जातीला त्रास देण्यास सुरुवात केली आणि या त्रासातून मुक्त करण्यासाठी कैलासपती शिवशंकराचे वाहन नंदी या नंदीला शंकराने आदेश केला की त्या नंदी आणि त्या भीमासुराशी युद्ध करून या माझ्या भोळ्या भक्तांचं रक्षण कर. आणि म्हणूनच भगवान शिवशंकराचं वाहन नंदी याने आदेशाप्रमाणे आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत. भीमासुराचा वध अर्थात भीमशंकराची उत्पत्ती भगवान शिवशंकराचे वाहन नंदी याला आदेशाप्रमाणे त्याने या भीमासुरावरती चाल करून युद्ध करण्यास सज्ज झालेलाच आहे. पाहूया प्रत्यक्ष रंगमंचावर हे चाललेलं घनघोर युद्ध भीमासुराचं आणि नंदीचं.
जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण नारायण नारायण प्रणाम भोलेनाथ आपल्या ध्यानात व्यक्ती आणल्याबद्दल क्षमा असावी भोलेनाथ या सृष्टीच्या रक्षणाकरता आपण ध्यानमुक्त व्हा प्रभू ध्यानमुक्त व्हा अन्यथा या सृष्टीचा विनाश अटळ आहे नारायण नारायण पुत्र नारायण चिरंजीवी भव असं भयभीत होण्याचं कारण नारायण नारायण प्रभू त्या भीमासुरानं ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं आहे आणि त्या जोरावर तो स्वतःला आपण अजिंक्य समजतो प्रभू माझ्यासह ही समस्त सृष्टी भयभीत झाली आहे त्या भीमासुरानं सर्व देवांना पराजित करून या पृथ्वीवरील हो यज्ञ बंद केलं प्रभू जर भक्तीच बंद झाली तर या सृष्टीचा समतोल कसा राहील प्रभू यानंतर आपणच काहीतरी मार्ग काढू त्या भीमासुराचा अंत करावा प्रभू अंत करावा नारायण नारायण पुत्र नारायण भयभीत होऊ नकोस त्या भीमासुराचा अंत आता जवळ आला आहे आणि म्हणूनच तो कैलासावर येत आहे त्याचा अंत आता लवकरच होईल ठीक आहे येतो नारायण महादेव मला तर वाटलं महादेव असतील हा तर अंगाला भस्म लावून फिरणारा स्मशानातील बैरागी वाटतोय भीमासुर घाबरलो महादेवा
महादेवा, देवेंद्र, विष्णू हे माझ्या शक्तीपासून पराभूत होऊन पडून गेले तरी तुम्ही हा कैलास पर्वत सोडून निघून जा. अरे भीमासुरा, तुला ब्रह्मदेवांच्या वरदानाचा फारच गर्व झालेला दिसतोय, परंतु त्याने दिलेली चेतावणी मात्र विसरलास. आहे महादेवा, आहेच गर्व मला. या त्रैलोक्यामध्ये मी अमर आहे महादेवा. अरे भीमासुरा, केवळ ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे तू या कैलासावर येऊ शकलास, अन्यथा तुझा महादेवा, फुकटची बडबड ऐकण्यासाठी या कैलास पर्वताला मी आलेलो आहे. मुकाटाने हा कैलास पर्वत सोडून निघून जा. अरे अधर्मी अहंकारी शक्तींपासून या सृष्टीचं संरक्षण करून या सृष्टीवर न्याय शांतता स्थापित करणं हे आम्हा सृष्टी संरक्षक देवतांचं कार्य आहे. हे धर्म कार्य अखंडित कालापर्यंत चालू राहावं हेच कालचक्र आहे, आणि हे कालचक्र अनंत कालापर्यंत चालू राहण्यासाठी हे अधर्मी अहंकारी भीमासुरा तुझा अंत होणे गरजेचं आहे. अंत माझा या भीमासुराचा अंत. महादेवा, एवढी गमे तर स्वीकारा युद्ध. पाहताय तुमचं पराक्रम. ब्रह्मदेवाच्या वरदानाने हा भीमासुर दैत्य फारच श्रीमंत होऊन या साऱ्या सृष्टीवरती थैमान घालण्यास सुरुवात केली, आणि या सृष्टीवरती सर्व सजीव जातीला सळो की पळो करून सोडले. नुसतं सजीव जातीला नव्हे तर साक्षात देवांनाही त्याने सैरा वैरा करून सोडले. आणि आता चाललेलं हे खणभर युद्ध भगवान शिवशंकर कैलासपती आणि भीमासुर दैत्य यांच्यामध्ये या रंगमंचावरती चाललेलं हे खणभर युद्ध श्री नवलादेवी नाट्य नमन मंडळ वनगुळे, श्री नवलादेवी नाट्य नमन मंडळ वनगुळे तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी लिखित आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती, महादेवा, धन्य झालो मी महादेवा. तुमच्या हातून मला मरण आलं महादेवा. धन्य झालो. अरे भीमासुरा, तुझी तपश्चर्या, तुझी भक्ती ही श्रेष्ठच होती, परंतु तू अधर्माचा साथ दिलास आणि म्हणूनच तुझा अंत होत आहे. महादेवा, माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा महादेवा. एक शेवटची इच्छा पूर्ण करा. अवश्य भीमासुरा, सांग तुझी शेवटची इच्छा कोणती आहे. महादेवा, तुमच्या नावासोबत माझं नाव जोडलं जावं हीच माझी शेवटची इच्छा महादेवा. हीच माझी शेवटची इच्छा. ठीक आहे भीमासुरा, आज या ठिकाणी मी माझं आत्मलिंग स्थापन करत आहे. ते आत्मलिंग भीमा आणि शंकर या नावाने प्रसिद्ध होईल आणि तथास्तु. धन्य झालो महादेवा, धन्य झालो.